राज्यात ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे। आता यानंतर धनगर आणि आदिवासी हा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने जी आर काढण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर सर्व आदिवासी जे आमदार आहेत, खासदार आहेत हे प्रचंड नाराज झाल्याचं पाहायला मिळते। आज एक तातडीची सर्व आमदारांना आणि खासदारांना मुंबईत बैठक बोलावली आहे। नरहरी झिरवळ त्याचं नेतृत्व करतात। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आर काढायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आपल्या सर्वच आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे? नाही, नाराजी असणं कारण हा आजचा विषय नव्हता। आजपर्यंत अनेक सरकारं आलीत, प्रत्येक वेळेला धनगर आदिवासीत घ्यावा म्हणून जो काही आग्रह होत होता, आजपर्यंत एकाही सरकारनं असं इथवर बिगर अभ्यासाचं म्हणू किंवा एवढी डेअरिंग कधीच केलेली नाही। कारण राजकारणाच्या म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर जरी असेल तर शेवटी सरकारला एक जाणीव म्हणण्यापेक्षा एक हिशेब असायला हवा होता की आम्ही आदिवासीसुद्धा जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर होणार असेल तर आम्हीसुद्धा 65-66 मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आमची जनता विखुरलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला आता नाईलाजास्तव आपणच मायबाप सरकार म्हणतो, तर ते मग कोणाचं तरी एकाचंच सरकार असं म्हणून जर होणार असेल तर आमचा समाज हा कधीही मान्य करणार नाही। कारण आजपर्यंत जी गोष्ट घडली नाही ती अति तात्काळ कशी घडू शकते? कारण सदरची बाब ही सुप्रीम कोर्टानं नाकारलेली आहे, हायकोर्टानं नाकारलेली आहे, तरी सरकार त्याच्यावर आज जी आर काढायची जी घाई करतं। तर आमचं म्हणणं तेच होतं का बाबा, जी आर काढायचा तुम्हाला तो अधिकार असेल, पण आम्हीसुद्धा एक घटक आहोत, आम्हालाही कुठंतरी विश्वासात घेतलं पाहिजे होतं। पण तसं काही प्रकार झालेलं नाही, म्हणून आमची जनता पूर्ण आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। आणि म्हणून कायदा सुव्यवस्था किंवा होणाऱ्या ज्या काही घटना होतात त्या आपण बघितल्यात, तर तशा होऊ नयेत म्हणून आज आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी, माजी, आजी किंवा समाजाचे जे सेवक म्हणून काम करतात असे बुजुर्ग नेतेसुद्धा आज त्या कार्यक्रमाला, त्या मीटिंगला येतात आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहोत। तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा मांडला की राज्य शासन कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता हा निर्णय घेऊ पाहत आहे। नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? काय त्या गोष्टींचा त्यांना अभ्यास केला? आमचं म्हणणं आहे का अभ्यास म्हणजे धनगर आणि धांगड इंग्लिशमध्ये स्पेलिंग चुकलं असं म्हणून ते दावा करतात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं जी धांगड केलं किंवा धनगर लिहायला ऐवजी धांगड केलं, हे चुकलं आहे, हे कोणालाही मान्य होणारं नसावं असं मला वाटतं। तरीसुद्धा तो आग्रह केला जातो। आता धांगड समाजाचे खिलारी म्हणून एक कुटुंब आहे, त्यांना व्हॅलिडिटी दिलेली आहे। आता ती रद्द करायचं सरकार म्हणतं, ते रद्द करण्याचे अधिकार सरकारला कसे? ते रद्द करण्याचे अधिकार तसे कोणालाही नाही आहेत। आणि जर ते रद्द होणार असतील तर आम्ही जे अधिसंख्य केलेत म्हणजे ते अधिसंख्य केलेले बोगस आहेत, तर मग त्यांचं रद्द करायला आम्ही म्हणतो तर त्यांना तर संरक्षण दिलं जातं। म्हणजे एका बाजूने तुम्ही 7 एका कुटुंबाची व्हॅलिडिटी तुम्ही रद्द करू शकता आणि आम्ही म्हणतो त्या नाही रद्द करतायत काय, असा आमचा मुद्दा आहे। मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली नाही का या सगळ्या विषयावर? ह्याच्यावर आमची चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं का बाबा हा प्रकार काय बरोबर नाही, कारण त्यांना आरक्षण द्या, त्याच्यात त्यांची गरिबी लक्षात घ्या, परंतु त्यांची गरिबी आमच्यातच आल्यानंतर ते वरती येणार आहेत हा हट्ट अजिबात कामाचा नाही। कारण ते आमच्यात यायचं तर त्यांनी ते प्रूव्ह करावं का जे सुप्रीम कोर्टातही नाकारलं आहे, आणि मग इथं शासन म्हणून कसं ॲग्री होतं आहे? काहीतरी आधार घेतला असेल राज्य शासनानं, कारण एक अख्खा समाज जो आहे तो एसटी मध्ये आणायचा। जो आधार घेतला असेल ना तो आम्हाला तर सांगावं का कोणत्या आधाराने तुम्ही आमच्यात त्यांना आणता? म्हणजे तुमच्याशी चर्चा न करता निर्णय घेणं सुरू आहे। म्हणजे आता तर असं ऐकतो का जे आर सुद्धा रेडी आहे, इथवर जर जाणार असेल तर आम्हाला काहीतरी ते विचार करावा लागेल। काय पवित्र असणार आहे सर? आता ह्याच्यानंतर आम्ही बसल्यावर ठरवू काय आहे ते, पण आम्ही दोन्ही बाजूचा विचार करत असतो का बाबा सुरक्षा किंवा जे काही कायदेशीर बाबी आहेत त्याचा पहिला विचार झालेला होता, केलेला होता, पण पुन्हा ते जर झालं तर आताची आमचे जरी विचार असे असतील तरी आजची तरुण मंडळी ते मान्य करतीलच असं नाही। आमच्या पुढे जाऊन ते काही ना काही निर्णय घेतील, तर तोही आम्हाला मान्य करावा लागेल असं मला वाटतं।
आपल्यासोबत हिरामन खोसकर देखील आहेत. या आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये त्यांना देखील आक्रमक पवित्रा घेतलाय. राजीनामा देऊ अशा पद्धतीची देखील त्यांना भूमिका घेतली अशी माहिती मिळते. सर, आपण थेट राजीनाम्याची भूमिका घेतली ज्या पद्धतीने सध्या हा निर्णय सरकार घेऊ पाहत आहे? 100% राजीनाम्याची भूमिका घ्यावाच लागेल. कारण का परिस्थिती या अनेक दिवसापासून चाललंय बा, 1 वर्षापासून अनेक सरकार येता जाता बदलता, पण या सरकारने जी भूमिका घेतली अतिशय चुकीची, आडमुठेपणा ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं. ती भाषा आमची अशी आहे की कुठलाच न विचार करता आमच्या आदिवासी समाजाचे 24-25 आमदार आहेत, खासदार आहेत, एकालाही विश्वासात न घेता डायरेक्ट तुम्ही असं आम्हाला समजतं का जी आर काढण्याची तयारीत आहे. परंतु समाज बघा, समाजाचं राहणीमान बघा, आदिवासी समाजाच्या आमच्या 45 जाती आहेत, ते कशा कशा वागतात, त्यांचा समाज काय, त्यांचं देवकार्य काय, त्यांचा राहणीमान काय, हे कुठलेच विचारात न घेता आणि धनगट आणि धनगर असे मिस्टिक त्यांच्या डोक्यात आहे. तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्या घटना लिहिल्या, एवढ्या देशात जाऊन ते एवढं आणून इथं ज्या घटना लिहिल्या ते काही चुकीच्या लिहिलं नाही. परंतु कुठेतरी इलेक्शन जवळ ऑनलाईन इलेक्शनला कुठेतरी जिंकण्यासाठी कुठल्या तरी समाजाला या ठिकाणी जवळ करायचं आणि दुसऱ्या आदिवासी समाजाला अन्याय करायचं, हे एकदम चुकीचं आहे. याच्यामध्ये जी काही आमचे झिरवळ साहेबांनी जी काही त्यांच्या नेतृत्वाखाली 4 माजी मंत्री, 1 आजी मंत्री आणि त्यांच्या अध्यक्षाखाली जे काही सगळे आजी माजी आमदार ही आज मिटिंगला आयोजित केलेले, ह्या मिटिंगमध्ये 100% आम्हाला कुठली तरी भूमिका घ्यावा लागेल. कारण की ज्या समाजाच्या पोटी आम्ही जन्माला आलो, समाजाच्या जेव्हा सर्टिफिकेट पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, ती आम्ही भोगली. आणि समाज आम्हाला जर इथं कुठंतरी आम्ही उद्या इलेक्शन आलं बुवा, इथं आम्ही असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, तर समाज आम्हाला फिरवून देणार नाही, संघटना फिरवून देणार नाही. ज्या संघटना अनेक वर्षापासून लढा करतायत, स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःचं पैसे खर्चून त्या ठिकाणी समाजासाठी लढा करताय, आणि आम्ही पक्ष सगळे आमदारांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, समाजासाठी आलं पाहिजे. ही जी काही या शासनाने जे पावलं उचलली अतिशय चुकीची आहे. हे चुकीचे पावलं उचलणं त्यांना सुद्धा धडा दाखवला पाहिजे. 100% हे होणार. त्या ज्या नुसतं 24 आमदाराचे मतदारसंघ नाही, 25 प्रत्येक जनरल मतदारसंघामध्ये आमच्या 30-40 धर्मत आहेत. उदाहरणार्थ देवळाली मतदारसंघामध्ये सर्व जाहीर तिच्या मतदारसंघात जवळजवळ 50-60 हजार मतं आदिवासी आहे. कोकोडे साहेब आहेत, झिरवळ साहेब आहेत, जे काही आहे तसं जे त्या ठिकाणी असतील. नाशिक जिल्ह्याचं सांगतो, सुहास अण्णा आहे, जे काही आघाडीचे महायुतीचे जे काही आमदार आहेत जनरलच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये काही बरेचसे असे 50 ते 55 मतदारसंघ आहे का तिथं आदिवासी मतदान 40,000 50,000 एवढे मतदान असून सुद्धा निर्णय हा चुकीचा घेतलेला आहे. म्हणजे आमचे 25 आणि जे काही 30-35 म्हणजे जवळजवळ 60-65 आमदारांचे मतदारसंघ, एवढी मोठी लोकसंख्या असताना अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. वाईट वाटतं का ज्या समाजावर खरोखर यांनी कुठंतरी आमची दिशाभूल करून आम्हाला कुठं विश्वासात न घेता डोळ्याला पाणी येतंय बोलताना. इतकी वाईट परिस्थिती आज. कालपासून असं टेन्शन आलं की बाबा आज जे आर काढता असं डोक्यात आल्यानंतर वाईट वाटतं. जे मुलं शिकून आज परिस्थिती इतकी वाईट झालेली का मुलांना शिकून त्या ठिकाणी नोकऱ्या नाही, धंदे नाही, मुलांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही, अशी परिस्थिती असताना आज सरकार उलटं हे करतं आहे. अतिशय वाईट आहे. आमचं तर म्हणणं ते समाज जन्माला नाही आलं ते बरं, अशी परिस्थिती झालेली वाईट आहे. वाईट घडून राहिले. शासनाने, माझी विनंती आहे, शासनाने थांबवा. तुम्ही कोर्टाने जर त्या ठिकाणी नाकारलं, तुम्ही जरी सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण देता. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे का शासनाने इलेक्शन बाजूला ठेवून समाजावर अन्याय करू नये. हे जर अन्याय झाला तर त्यांना खूप भोगावं लागेल, खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागेल. त्यांना वाटलं धनगर समाजाचा मोर्चा निघतो, आमचा मोर्चा जर निघाला तर त्यांना सरकारला त्या ठिकाणी आवरणं नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. आमचा समाज गरीब नाही असं नाही, फक्त रस्त्यावर उतरत नाही, उतरल्यावर इतकी वाईट अवस्था होईल की त्यांना त्या ठिकाणी मी बोलू शकत नाही मी लोन, परंतु आम्हाला उतरावं लागेल, ती भूमिका घ्यावं लागेल.
आता तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं जे आता तुम्ही थेट राजीनाम्याची भूमिका घेतली अशाच पद्धतीची इतर आमदारांची देखील आगामी काळात भूमिका असणार आहे. घ्यावं लागेल त्यांना समाज फिरून देणार नाही. 100% घ्यावं लागेल. समाज फिरून नाही देणार त्यांना. एवढी वाईट अवस्था झाली. काय आता सगळ्या स्थानिक पातळीवर सगळ्या प्रतिक्रिया येतात म्हणजे 100% सकाळपासून मला कमीत कमी 50 फोन झाले मुलांचे, प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून. नंदुरबार असेल, जळगाव असेल, सगळ्या ठिकाणून फोन येतात. साहेब काय झालं, साहेब काय झालं. मुलं उद्या आत्महत्या आमच्या मुलाच्या इतक्या वाढतील. आजही शिकून यावले, शिकून मुलांना नोकऱ्या नाही, मुलांच्या शिष्यवृत्त्या लवकर मिळत नाही. आदिवासींना 19 योजना होत्या महाराष्ट्र केंद्राच्या राज्याच्या, एक योजना चालू नाही. कुठंतरी आमचा आदिवासी पायावर उभा राहायचा बिझनेसच्या माध्यमातून. त्याला टेम्पो मिळायचा, गाडी मिळायची, म्हशी मिळायच्या, गाई मिळायच्या, कोंबड्या मिळायच्या, ऑइल मशीन मिळायचं. 5 पोल 7 पोलपर्यंत मोटर मिळायची फुकट. आज सगळं बंद होणं असताना आत्तापर्यंत साहेबांनी जेव्हा हे काढलं तर आत्तापर्यंत फक्त 2च बजेट असे का राज्याच्या बजेटच्या 9.35 दिलेलं आहे. नंतर 7 8 6.5 असंच आतापर्यंत बजेट दिलं आहे. म्हणजे समाज एवढं 45 जाती आरक्षणामध्ये असताना एवढा बजेट कमी. यांना विरोध अजिबात नाही. त्यांनी फक्त वेगळं आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती. शेवटचा प्रश्न, हिरामण खोसकरांना राजीनामा देण्याची भूमिका घेतली, अशाच पद्धतीचे तुमचे इतर जे मंत्री आहेत, आमदार आहेत, यांची देखील काय तुमच्याकडे भावना व्यक्त होत आहेत, तुमची स्वतःची काय भूमिका आहे? राजीनामा देणं त्यांचं म्हणणं आहे, खोसकर साहेबांचं, ते बरोबर आहे. पण राजीनामा देऊन हा प्रश्न सुटलच असं नाही. द्यायची वेळ आली तर आम्ही सगळे राजीनामे देऊ, परंतु राजीनाम्यानंच प्रश्न सुटणार असेल तर राजीनामे देऊ. पण का म्हणून राजीनामे द्यायचे, हाही एक भाग आहे. आणि म्हणून राजीनामे मी विनंती करेल, राजीनामे सगळे द्यायला निघतील, पण माझं तर मत आहे राजीनामे न देता आपण बरोबर राहून पण सरकारला आपल्यात जे होणारं अतिक्रमण आहे ते होऊ न देण्यासाठी एक संघ जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बरोबर राहू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आदिवासी आमदारांच्या सध्या धनगर आणि एस टीमध्ये सहभागी धनगर समाजाला करण्यासंदर्भातल्या या भावना त्या तीव्र आहेत. आमचा त्याला विरोध नाही आहे, मात्र सरकार जर चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर वेळ प्रसंगी सर्वजण राजीनामा देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया दोन्ही आमदारांची आपल्याला पाहायला मिळाली. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.